नमस्कार मंडळी, मी साहिल नेत्रे तुम्हाला सर्वांना स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, टायटला थंबनेलमध्ये तुम्हाला समजलं असेल, आज आपण परत गावी चाललो आहे. तर रिझन देखील तसंच आहे, कारण आपल्या गावी मिरगाची राखण आहे आणि आपलं जे नवीन घर झालं आहे त्या घराचं थोडंसं काम निघालं आहे. काम निघालं म्हणता येणार नाही, तर पावसामुळे थोडंसं खिडक्यांमधून वगैरे जरा पाणी घरात येतं आहे पावसाचं, तर त्यामुळे आपण प्लॅस्टिक मारायला चाललो आहे. तर माझ्यासोबत पप्पा आणि मी एकटा, पप्पा आणि मीच आहे. आणि येताना गावावरून आईला पण सोबत घरी घेऊन मुंबईला यायचं, कारण आई जवळपास डिसेंबरला गावी गेली होती घर बांधायच्या आधीपासून. तर आता जवळपास तिला 6-7 महिने झाले आहेत. तर आता फायनली ती आता ठाण्याला येणार आहे आणि आज आपण चाललो आहे गावाला. तर आपला आज प्रवास असणार आहे LTT मडगावचा एक्सप्रेसचा आपला प्रवास असणार आहे. तर ती आय गेस LTTवरून सुट्टी 1 वाजता, पण आपण ती ठाण्यालाच पकडणार आहोत, कारण जेव्हा ती गावावरून येते ना तेव्हा आपण ठाण्याला पकडून मग LTTला जाणार, रिटर्न परत पारून गावाला जाणार आहे. तर असा आपला प्रवास असणार आहे. तर बघूया आता कसा आपला प्रवास होतो ते. आणि त्यात टेन्शन याचं आलं आहे की पाऊस आहे. बघूया आता कसं काय होतं प्रवास. छत्री वगैरे घेणार आहे, ते जाऊन असं सामान पण नाही आहे, 2 बॅगाच आहेत. तर बघूया आता कसं काय होतं आहे. तर आता तयारी वगैरे झाली आहे. आता वाजले जवळपास 9:30. आता 1 तासामध्ये गाडी ठाण्याला येईल. तर आता थोडीफार तयारी आली ती करूया, लगेच निघूया. तर मंडळी, आता वाजलेत 9:15 आणि आता आम्ही निघालो आहे. थोडं लवकरच निघालो आहे, कारण पावसातून काय भरोसा नाही रिक्षांचा भेटेल की नाही म्हणून. तर पहिला आपण बघूया, आपल्याकडून बस एक आहे जायला स्टेशनला, ती बघा बस पहिली भेटते का. जर नाहीच भेटली तर मग रिक्षाने जाऊया. आणि बरं आहे, आता थोडा पाऊस थांबला आहे. आता रिमझिम चालूच आहे, पण आता थोडाफार थांबला आहे. आणि माझ्या हातात एक बॅग आहे आणि पप्पांकडे बॅग आहे. 2च बॅग आहे म्हणून बरं आहे. जास्त असताना आता पावसातून पूर्ण हालत खराब होती सामान इकडे तिकडे करायला. बघूया आता बस आहे का. तर मंडळी, आपण बस स्टॉपला गेलो होतो पण बस भेटली नाही, तर आता आपण रिक्षा करूनच चाललो आहे. आणि पावसाने बाहेर सुरुवात केली. पावसाने पूर्ण हालत खराब होणार होता. आणि आपली गाडी पनवेलला आली. आता आपल्याला पोचावं लागेल 1 तासामध्ये. पप्पा इथं आले दुकान गेलेले जरा. चला आता आता स्टेशनला जाऊन भेटूया. तर मंडळी, आता आपण ठाण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8ला आलो आहे आणि गाडी यायला जवळपास अजून 1 तास बाकी आहे. आत्ता जस्ट कळंबोई सोडला आहे आणि जे तिकीट वगैरे काढून झाले. एकाची किती 110 रुपये. तर बघूया गाडी येईल आता. बघूया, अजून गर्दी तर वाटत नाही. रिटर्नला आहेत जरा 10-12 माणसं आहेत रिटर्नला. बघूया आता कशी गर्दी ठाण्याला भेटते आपल्याला ती. तर मंडळी, समोरची ट्रेन दिसते ती मँगलोर एक्सप्रेस आहे. 11:15 वाजता ठाण्याला येते. आणि आपल्याच्याने गेलो असतो पण चिपळूण स्टॉप नाही म्हणून. आणि गर्दी पण एवढी नाही जनरल डब्याला. बघा उभे आहेत पण आतमध्ये पूर्ण रिकाम आहेत. सर्व बसून आहेत आतमध्ये. आता बघूया, आपली गाडी येईल 10 मिनटात. आता आले दिव्याच्या पुढं येईल. आता बघूया. तर मंडळी, आता आपल्या गाडीचा तर नंबर लावला आहे. जी गाडी आता येईल 5-10 मिनटात. आले कळव्याच्या टनेलपाशी आहे मुंब्र्याच्या. बघूया. आणि आता बरं झालं पावसानं जरा शांतता घेतली, कारण घरातून निघाल्यापासून खूप जरा पाऊस चालू होता. आणि लोकलला आणि कल्याण साईडला जायला लोकलला गर्दी पण भयंकर आहे. बघा पावसामुळे ट्रेन लेट आहे, त्याच्यामुळे गर्दी खूप आहे. बघा आता गाडी आपली येईल आता 5 मिनटात. तर मंडळी, आपली ट्रेन तर आली आणि रिकामी भेटली नशीब. आणि आपल्याला इथं विंडो सीट भेटली आणि इकडची एक सीट पकडली, कारण आपले काका काकी आहेत, चुलत काकी, ते येणार आहेत. आणि ट्रेन अजून तर रिकामी आहे. आता LTTला जाऊन ट्रेन भरेल. आता इथून बघूया, आता LTTला जाऊन बघूया. आणि पावसाने मग सुरुवात केली आता. तर मंडळी, तुम्हाला जी लाईन दिसते ना ती कोकण कन्या एक्सप्रेसची आहे. तर आज गर्दी भयंकर आहे. बघा लाईन खूप कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत आहे. आज शनिवार आहे आणि उद्या रविवार. शनिवार रविवार असल्यामुळे ना गर्दी वगैरे ती भयंकर आहे. तिला यायला अजून आहे अर्धा-पाऊण तास आहे. आता बघूया. आपली गाडी सुटणार LTTवरून जवळपास रात्री 1:45-1च्या आसपास सुटेल. बघूया आता आपण आता LTTला जाऊन भेटूया.
तर मंडळी आता वाजले जवळपास 11:30. आपली गाडी 15 मिनटं लवकर आली LPTला. आता इथं गर्दी चढणार आहे बघा. तर मंडळी आता जवळपास रात्री 12:30 झालेत आणि ट्रेन आता भरायला लागली. म्हणजे स्टँडिंग एवढं कोण नाही, पण सर्व बसून आहे. आणि आमचा डबा तेवढा अजून मोस्टली रिकामाच आहे, पण मागचे 2 डबेतनं पूर्ण भरले तिकडचे. आमचा डबा एवढा नाही भरला आहे. ठीक आहे, अजून गाडी सुटायला अर्धा तास तरी आहे. बघूया आता. आणि पाऊस पण तशी थांबला आता. तर मंडळी आता वाजलेत रात्रीचे 1:10. गाडी जवळपास 20 ते 25 मिनटं लेट आहे. आणि बघूया आता. ही ट्रेन तुतारीला क्रॉसिंग करते मानगाव वगैरेला. बघूया आता कुठं क्रॉस करते ती. तर थोडा लेट सुटले आणि तुतारी आय गेस बनवेलीच्या आसपास गेले. बघूया आता क्रॉसिंग कुठं करते आता. आता रात्रीचे 1:30 वाजले आणि गाडी आता आले ठाण्याला. इथं चढणारे खूप दिसत आहेत. चढणारे खूप दिसत आहेत. बघूया आता गर्दी होईल वाटतं. तर मंडळी गाडी आता 1:35 ठाण्यावरून सुटले आणि आता थोडीफार गर्दी झाली. एवढीही नाही, पण आता आहे गर्दी. कोकणकडनं तुतारी एक्सप्रेसची जी माणसं उरले त्या गाडीमध्ये जात आहेत. आणि आता बघूया आता पुढे शूट करायला भेटले की नाही माहिती नाही, कारण सगळं आता अंधार दिसणार आहे. बघूया आता जेवढं शूट करायला भेटेल तेवढं करणार आता पुढे. मंडळी रात्रीची आता जवळपास 2:30 झालेत आणि गाडी पनवेलला आली आता. बघूया आता. गाडी तशी ट्रेन रिकामीच आहे आता आणि आपली गाडी जवळपास आता 1 तास लेट आहे. बघूया आता पुढे तुतारी पण आहेच आता. पेनच्या आसपास होती. बघूया पुढे क्रॉसिंगला भेटला आपल्याला ते. शुभ सकाळ मंडळी. आता वाजले सकाळचे 6 आणि आपण येऊन पोचलो आहे खेडला. आपली गाडी जवळपास 1.5 तास लेट झाली, कारण गावाला एवढा पाऊस पडतो आहे ना की भयंकर. रस्ता ते बघू होतो ना आता पूर्ण दोन्ही बाजूला ट्रॅकच्या ना पाणी भरलं आहे, त्यामुळे गाड्या लेट आहेत. बघूया येईल आता पुढच्या स्टॉपला चिपळून उतरायचं लगेच आपल्याला आता.
ही गाडी आपली चिपळूणला पोचली 6:30 वाजता. जवळपास गाडी 1.5-2 तास लेट झाले, पण ठीक आहे. म्हणजे आता पावसाने मग सुरुवात केली. आता आम्ही छत्री वगैरे गाडीत न बसलो आहे, असं चाललो आहे. कारण आता आपल्याला बघायचं आहे रिक्षा भेटते काय, कारण बस तर भेटणार ना. आता रिक्षा भेटते का बघूया, चला. तर मंडळी आता आपण चिपळूणवरून चालतच चाललो आहे बस स्टँडला, कारण रिक्षा पण खूप आहेत आणि पाऊस पण त्यात चालू झाला आहे. त्याच्यामुळे काहीतरी बॅग टाकले त्या खांद्यावर, हातात घेऊन सुटले असते तर शूट करायला मिळतं. त्यामुळे टाकले खांद्यावर. आता इथं सर्व का चालत चाललेत आता. आणि जसं रोह्यापासून ना गावाला खूप पाऊस पडतोय. खेडला तर सगळे चोंडे वगैरे भरले होते, नदी पूर्ण ब्रह्म भरली होती. आणि इथं चिपळूणला पण तीच अवस्था तेव्हा का. असं इथून आपण जाऊया चिपळूण बस स्टँडला. तर आता आपण आलो आहे चिपळूण बस स्टँडला. आणि ही जेवढी गर्दी दिसते ना, सगळी घागरला जाणारी गर्दी आहे. कारण आत्ताशी बघता एकच बस गेली. बघूया आता, आपला जरा उशीर तर होणार आहे. आपण एक्सपेक्ट केलं होतं की आपल्याला 9ची गाडी भेटेल, पण ती पण भेटणार नाही आता आपल्याला आतमध्ये जायला. म्हणजे त्यात पाऊस पण एवढा कंटिन्यू चालू आहे ना, त्यामुळे असं बॅग घेऊनच उभं राहावं लागतं. ते आता स्टँडचं काम अजून कंप्लीट झालं नाही. किती वर्ष झाली तरी त्या स्टँडचं काम अजून होतंच, अजून काही कंप्लीट झालं नाही. तर बघा आता गाडी येईल थोड्या वेळातच. तर मंडई आता मार्गात उतरलो आहे आणि पाऊस काय थांबायचं नाव येत नाही. आणि आता बघूया आपली गाडी आहे ना 9ची जाणारी कोडगिरी, ती कधी भेटेल बघूया. आता थोडं पाहिजे पप्पा आणि मी सामान घ्यायला आलो आहे, बिस्किट वगैरे ते घेऊया आणि निघूया. आता बस येईल तर 5-10 मिनटात. गाडी यायचा वेळ झाला आणि पावसाचा जोर बघा भयंकर आहे गावाला. आणि असा पाऊस जर पडते ना की पूर्ण पाणी वाहते रस्त्याने. जो रोह्यापासून पाऊस भेटला आहे ना तो आत्तापर्यंत आहे. बघूया आता. मुंबईला तर काहीच नाही एवढं वाटत, पण गावाला कंटिन्यू पाऊस आहे. आणि त्यात सगळ्याला की लाईट पण गेली. आता बघूया काय होतं आहे, मग आता काय. तर मंडळी आपली 8:30ची गाडी 9 वाजता आम्ही तांदळा लागली. आम्ही तिकडून आम्ही आलो आमच्या गाडी. तर 1 तास गेला आम्हाला आतमध्ये आला जवळपास, कारण वाया गेली ती गाडी. आणि 10 वाजताहून पहिली आंघोळ गेली, कारण पूर्ण पावसाळ्यात भिजायला झालं होतं. आंघोळ वगैरे केली, त्यामुळे फ्रेश झालं आणि आता मस्तपैकी आनंद घेतो. आहे बघा पाऊस कंटिन्यू चालू आहे. आणि बघा इथे प्लॅस्टिक टाकायचं काम चालू आहे. आणि हे बघा इथं पेरणी केली आहे.
आणि इथे सगळे दोड करून ठेवले, कारण नंतर इथे लावणे वगैरे करायला. तर आता आम्ही वाडीतले पोरं आलो आहे पुलावर, गावच्या जे मंदिर आहे त्या पुलावर आलो आहे. आणि कालपासून भयंकर पावसामुळे बघा पाणी किती आलं आहे. पाण्याचा प्रेशर बघा किती आहे. काल रात्रीपासून जो पाऊस चालू होता तो आत्तापर्यंत, आता वाजले 11, तर आत्ता कुठं थोडाफार पाऊस थांबला आहे. आणि पाणी बघा केवढं गेलं आहे. आता आम्ही चाललो आहे, बघू विचार करतात पोरं किरव्यांना जायचं आहे, तर बघूया काय किरवे भेटतात की नाही. तर आता आपण सर्वजण चाललो आहे थोरल्या सड्यावर, तिथं बघूया किरव्या भेटले तर ठीक, नाहीतर मस्तच फेरफटका होईल आपला. आणि हे बघा ही पाऊल वाटे जायची, त्याचं पाणी बघा किती आहे. ह्याच्यामुळे तुम्हाला समजलं असेल की रात्रभर किती पाऊस पडला आहे ते. बघूया थोड्या वेळ तिथं पोचू आपण. आता पण त्या चाललो आहे, बघूया आता काय भेटतात की नाही. पाऊस पडला बोल ना, आधी हापचटी घेऊन नको. नाही घेत, अजूनच आहे ना रे. अरे होय एवढा कट करा. हा म्हणजे आपण आता हे फळ बघतोय, त्याला आंजण असं म्हणतात, म्हणजे कोकणी भाषेत आजणी अशी म्हणतात. आता पाऊस पडला म्हणून नरम झालेत काही, हे बघू शकता. हे खाल्ल्यावरची चव अतिशय सुंदर आहे. जीभ जी आहे ती जांभळी होते. हे पाऊस पडला त्याच्यामुळे आता जास्त खात नाही, किडी पडल्या सगळे. तर मंडळी आता आपण थोरल्या सड्यावर आलो आहे आणि वर वातावरण बघा, कधी पाऊस येऊ शकतो आता. बघूया आता तर काय भेटते का आपल्याला किरव्या वगैरे. माझी तर कुठे मला नको घ्या व्हिडिओ. तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते गावचा प्रवास बघितला. तसेच आपण किरव्यांना गेलो होतो, पण आपल्याला किरव्या काहीच भेटला, त्यामुळे कुठं काही शूट जास्त केलंच नाही. जवळपास आम्ही 1-2 तास फिरलो पण काहीच किरव्या भेटल्या नाही. नंतर घरी आलो, पण नंतर मिरगाची राखण वगैरे होती, राखण वगैरे दिली, ते पण जास्त शूट केलं नाही, कारण लाईट जाते त्यामुळे चार्जिंगचं काहीच म्हणजे चार्जिंगच मोबाईल वगैरे म्हणजे जास्त काही शूट केलं नाही. तर आता सगळं राखण वगैरे दाखवून झाले. आता आपल्याला जायचं आहे जे आपल्या वाटेला चिकन आले, त्या चिकनचं आपल्याला असं चिकन खायला आपल्याला जायचं आहे. तर आजची वेळ इथं संपवत आहे. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट नक्की कळवा आणि चॅनल कोण असेल त्या नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय.